चला तर मग जाणून घेऊ अपसाईटी कुठं कशी किती वापरायची कशा पद्धतीने वापरायची हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत व्हिडिओ मध्ये जोडून राहा. नमस्कार, मी गोविंद पासपोर. मी या काकांना अपसाईटी दिली आणि त्याच्यावर हे काका त्यांचा अनुभव सांगतील. काका तुमचं नाव? माझं नाव जगदेव महादेव खिरेकर. कुठं राहता? चांदूर इथं. हो का काका, आता तुमची भेंडी आहे सध्या, पण याच्या आधी पण तुम्ही अपसाईटी वापरलेला आहे. हो. ते कधी वापरलं होतं, म्हणजे ते कोणत्या पिकासाठी वापरलं होतं ते सांगा मला. सुरुवातीला आम्ही तसे तर पिकं भरपूर काढले, पण लसणाकरिता आणि पराठी करता आंतरपीक बाहेर. हो का? त्याच्यावर मग तेव्हा तुम्हाला अनुभव आला. त्याच्यावर आम्ही ते अपसाईटी म्हणजे हमेशाच वापरणं चालू केली. 15 ते 20 मिली पर पंपाले. काही ड्रेंचिंग मध्ये सुद्धा आम्ही वापरली आहे. तेव्हा तुम्हाला फरक चांगला आला. पिकात भरपूर फरक पडला आणि जमीन सुद्धा भुसभुशीत झाली. हो का? बर, मग आता आजही आमची भुसभुशीतच आहे. हो का? आम्ही मध्यंतरी काळात थोडं हे मारणं बंद केलं होतं कोरोनामध्ये. आम्हाला भेटत नसेल. हो, त्यावेळेस सर्व्हिसचा पण प्रॉब्लेम होता. मग तेव्हापासून तर आम्ही आता यंदा या अपसाईटीचाच आम्ही वापर केला या भेंडीवर. आणि हे भेंडी थोड्या परस डबल वाढ झाली. ते आता अर्धा किलो बियाण्याले 80 किलो पर्यंत भेंडी आमची. अरे वा. मग आता तुम्ही भेंडीवर कसा वापर करता तो नेमका, आता फवाऱ्यापासून जमिनीपासून? हो, आम्ही सुरुवातीला काय केलं की ज्यावेळेस आमची भेंडी लागली त्यावेळेस तिचं ड्रेंचिंग केलं. अच्छा. हो. ड्रेंचिंग म्हणजे डायरेक्ट मुळात पंपाने ते समोरचं नोझल काढून याचं ड्रेंचिंग केलं. ते कायच्यासोबत वापरलं होतं? पाण्यासोबत? ते पाणी आणि त्याच्यासोबत एक लिक्विड होतं. होमिक ऍसिड काहीतरी. आणि हे अपसाईटी बुरशीसाठी एक पावडर वापरली होती. अच्छा अच्छा. मग आता तुम्हाला तुमच्या म्हणजे आता तुम्ही जे तुमचं पीक समजा तोडता, तर मग हे पिवळी पडली नाही. पिवळी पडली नाही. बरेचसे काही भागात जे आमचं ड्रेंचिंग झालं नाही त्यावेळेस पिवळी पडली होती. नंतरच्या याच्यात आम्ही करून घेतलं, पण पूर्ण टॉनिक मध्ये पण इतका पावसाळा झाला पण सर्व भेंडी हिरवीगार झाली. आणि आता मला एक प्रश्न आहे, आता तुमचं हे जे फळ तोडता तुम्ही, आता याला कसं बुरशी वगैरे लागते, कधी कधी फळ तोडल्यानंतर सोकून जाते, ते जखम होते. मग आता याचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवला का? हो. त्याच्यात क्वालिटी फार चांगली निघली भेंडीची. अजूनही म्हणजे की क्वालिटी मध्ये आम्ही 15 ते 3 हप्ते फवारा करत नाही, तरी सुद्धा भेंडीची क्वालिटी चांगली आहे. अच्छा. आणि तुमचे जे आता समजा स्टिकर वगैरे वापरत होते तुम्ही, आता त्या स्टिकरची गरज आहे का तुम्हाला? नाही, आता टिकर बंदच पडलं. टिकरचं काम नाही. हे पूर्ण पानावर औषध फवारून फैलून देते. कोणतंही औषध आपण फवारा, हे त्याला पूर्णपणे त्या झाडाच्या पानाले फांद्याले पूर्ण लागून जाते. पावसाळा जरी मग चालू असला तरी 1 तासाच्या आतमध्ये आपल्याला वेळ भेटला तरी हे फवाऱ्याचा असर चालू राहते. आणि काका, एक प्रश्न माझा असा होता, आता ठीक आहे, आता तुम्ही आता इथं ड्रिंचिंग जशी जमिनीवर केली, तसं माझा एक प्रश्न आहे की आता तुम्ही आंतरपिकावर पण तुम्ही केलेला आहे, जसा कांदा लसूण वगैरे पेरला त्याच्यावर. मग आता त्याचा जमिनीवर आपण म्हणतो बा भुसभुशीत जमीन पाहिजे कांदा लसणाला, आणि ते पांढरे मुळा वाळायला, त्याला मोकळं व्हायला, तर मग ते कसं वापरलं तुम्ही? आता वाफे वगैरे ते फार आम्ही विशिष्ट पद्धतीनं, आम्हाला त्यावेळेस ते एजंट साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा म्हणा की हे दांड वाफे पद्धतीनं त्या लसणा कांद्याला तुम्ही पाणी, आणि दांड वाफे प्रमाणे केलं की म्हणजे मुख्य पाणी जिथून तुमचं विहिरीहून किंवा बोरमधून निघते तिथून तो दांड तयार होते. त्या दांडामध्ये तुम्ही इकडून तिकडून विटा मांडा, एक तेलाचा रिकामा टीप 15 लिटरचा ठेवा, त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यात हे 20 ते 15 ml टाका. आणि त्याला एक सुईनं किंवा दामनानं खिळ्यानं थोडं छोटस छिद्र पाडा, आणि ते औषधीचं पाणी मिसळून घ्या आणि ते त्या दाणामध्ये राहू द्या. मग दिवसभर ही प्रक्रिया तुम्ही पाणी जोपर्यंत चालूच ठेवा म्हणून. अच्छा. संपला टिपकी म्हणजे पूर्ण शेताला तुमचं अपसाईटी पण मिळून जाणार. आणि ते अपसाईटी पाण्यानं आम्ही मग ते पाण्यासोबत याच्यामध्ये तुमची काही बचत वगैरे, पाण्याची पण बचत वगैरे, ओलावा बचत झालीच. म्हणजे उन्हाळ्याचे ते दिवस होते त्यावेळेस आमचं म्हणजे की भाडे स्वरूपानं आम्ही शेत केलं होतं.
माझे मित्र होते ते गवडी डॉक्टर, त्यांना मी केलं होतं ते, तर त्याच्यामध्ये लसण पेरला होता. अच्छा. हे औषधी तिचं आली होती, मग तिथंच मी इथं पूर्ण अनुभव घेतलेला होता. हा. आणि मग मी माझी शेती चालू केली, आणि माझं बोरवेल झालं तेव्हापासून या अपसाईटीचा मी वापर करतो. आणि हे परफेक्ट 100% मला रिझल्ट देते, आणि डोळे लावून मी हे फवारत असतो. बरं, आता आपण कसं, आता आम्ही डेमो द्यायला जातो, शेतकरी म्हणतात बा तुम्ही शेतात द्या डेमो. हो. पण शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे की बा शेतात आता कसं आहे, याचं कसं आहे, आपण बाहेर म्हणजे दुकानात वगैरे ठेवू शकत नाही किंवा दुसऱ्या कंपनीसारखं याचं काम नाही आहे. मग शेतकऱ्यांना तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे की बा का बरं वापरायला पाहिजे, आणि वापरलं तर त्याचा फायदा, आता शेतकऱ्यांनी एक संदेश देऊन द्या शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे बा की सर्व शेतकऱ्यांनी, जे लहान शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून हे फळभाज्या किंवा पालेभाज्या पेरण्याचं जे कार्य आहे हे जर करत असतील तर त्यांनी अपसाईटीचा वापर नक्कीच केला पाहिजे. आणि अपसाईटी हे 100% डोळे लावून फवारली किंवा तिची ड्रिंचिंग केली किंवा त्याला पाण्यातून जरी दिलं तरी तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देईल, आणि आपलं पीक फार छानदार पैकी मार्केटमध्ये उचलल्या जाईल, आणि सर्व अगोदर तो माल विकल्या जाईल किंवा त्याचा 2 पैसे शिल्लक मिळेल. आता तुमच्या शेतामध्ये तण नाही आहे, म्हणजे तण नाही, गावातच दिसतं. हे एक म्हणजे की याच्यासाठी दुसरा दुय्यम उपायच आहे की तण विरहित जर आपण शेती ठेवली तर त्यामध्ये उत्पन्नाची वाढ होते. कोणत्याही पिकात तण विरहित ठेवणं जमीन हे फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता हे जे आम्ही खत घेतलेलं आहे, ट्रॉली प्रमाणे खत घेतलं, हे 3 ते 4,000 रुपये ट्रॉली प्रमाणे हे खत पडते. तुम्ही महाग झालं, पारंपरिक नुसार शेती करता, तर ते जे खत आहे ते कधी कधी आपण पैशाअभावी कमी घेतो, तर हे अपसाईटी त्याचं काम पूर्ण करून देते. कारण की शेणखतामुळे वावर भुसभुशीत राहते, असं आमचे जुने म्हणजे वाळवडील सांगत. बरोबर आहे ना. तो आपण चालू केलं, पण अपसाईटी एक आपल्या गावरान खताचा म्हणजे शेणखताचा जो अभाव आहे हा पूर्ण करायचं काम हे अपसाईटी करते. हा याचा अनुभव मला या 5-10 वर्षात पूर्णपणे आला. पण मी आणि माझी मुलं सुद्धा प्रत्येक फवारणीच्या औषधी सोबत अपसाईटी हे आणल्याशिवाय राहत नाही. कुठेही मिळवते, जसं मिळेल